ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। आपण गेल्या वर्षी मुंडकोपनिषद सुरू केलं, त्याचे 2 भाग आपण पूर्ण केले। मुंडकोपनिषदाचा शांतीपाठ सुरुवातीला घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ, कारण प्रथम खंड द्वितीय खंड, द्वितीय मुंडक प्रथम खंड द्वितीय खंड, असं प्रत्येकामध्ये 2-2 खंड आहेत। त्यांचा परामर्श आपण पुरेसा घेतलेला आहे। आत्ता फक्त सुरुवातीला एक थोडासा प्रास्ताविकाचा भाग म्हणून आपण विचारात घेऊ। त्याच्या आधी आपण शांती मंत्राचा विचार करू। शांती मंत्र थोडक्यात आपल्याला काही पूर्वी पाहतो तसा विस्ताराने पाहायचा नाही आहे, परंतु शांती मंत्राने आपण सुरुवात करूया। मुंडकोपनिषदाचा शांती मंत्र जो आहे तो ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वां सस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। हा मुंडकोपनिषदाचा म्हणजे शरीराच्या अवयवामध्ये जसं मस्तक आहे, मुंडक म्हणजे मस्तकाचा भाग, तसा उपनिषदांच्या मध्ये हे मुंडक उपनिषद फार श्रेष्ठ आहे, अशा अर्थाने त्या मुंडक शब्दाचा अर्थ आपल्याकडे लावलेला आहे। हे मंत्र किंवा हा शांतीपाठ आज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि बाकी सगळ्यांनी, त्या विद्यार्थ्यांनी असं म्हटलं आहे आमचं जीवन पुढे जायचं आहे, त्या जीवनाकरता जो संस्कार घेऊन आम्हाला बाहेर पडायचं आहे, त्याकरता आम्ही देवतांना विनंती करतो की लहानपणापासूनच आमच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि त्या संस्कारांच्या मधून आमचं जीवन घडावं, फुलावं। ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, आमच्या कानाने जे ऐकायचं ते आम्ही चांगलंच ऐकावं, आम्हाला चांगलंच ऐकायला मिळावं। भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः, आम्ही डोळ्यांनी जे पाहायचं आहे ते सुद्धा चांगलंच पाहावं, वेडवाकडं पाहायला जाऊ नये। आता तर असं झालं आहे की हातामध्ये मुलांच्या मोबाईल आहे आणि कशावरतीही नियंत्रण नाही आहे, मुलं काहीही पाहू शकतात। असंच आपण जर विचार केला तर भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः, त्यांनी जे म्हटलं आहे की मी यजन करावं, भगवंताचं यजन करीत असताना स्थिरैरंगैः स्तुष्ट्वाम, माझं जीवन असं व्यतीत व्हावं, चांगलं ऐकावं, चांगलं बघावं, भगवंताचं कल्याणकारी नाम घ्यावं, भगवंताच्या उपासनेमध्ये मन रमावं। स्थिरैरंगैस्तुष्ट्वां सस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः, माझं जे सर्व देह आहे तो स्थिर सुदृढ असावा, त्याची सुदृढता तसेच माझे अवयव, माझ्या अवयवांच्या ठिकाणी सुद्धा एक सुगठितपणा असावं, निरोगीपण असावं, सर्व अवयव एक कार्यक्षम असावेत। तुष्ट्वां सस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः, तर देवकार्य करत असताना माझं जीवन व्यतीत व्हावं, माझ्याकडून उत्तम प्रकारचं कार्य घडत जावं। मी त्याच्याकरता इंद्राला प्रार्थना करतो की त्यांनी आमचं रक्षण करावं। तशीच प्रार्थना मी उषा, सर्वज्ञ, सर्वत्र असणारे आणि सर्व काही जाणणाऱ्या अशा ज्या देवता आहेत त्या देवतांना प्रार्थना करतो। तसंच अरिष्टनेमी, बृहस्पती ह्या सगळ्यांना प्रार्थना करून असं विनवतो की त्यांनी आमच्याकडून कल्याणकारी कार्य करून घ्यावं आणि त्यांनी आमच्या कल्याणाचं पोषण करावं। मला स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु असं म्हणून ओम शांती शांती शांती, 3 प्रकारची शांती
3 वेळा म्हटले ना शांती, त्यामुळे ओंकार हे परमात्म्याचं नाव लावून त्यांनी आधी भौतिक शांती, आधी दैविक शांती, आधी आत्मिक शांती, या तीनही पातळीवरती आम्हाला शांती लाभो अशा प्रकारे आवाहन केलं आहे. आपण त्याचा अगदी परामर्श पहिल्या भागामध्ये पुरेसा घेतला आहे. फक्त वर्षानंतर आता सुरू करतो आहोत म्हणून एकदा त्याचा थोडासा उच्चार केला. या आधीच्या 2 मुंडकांच्या मध्ये जो विषय आलेला आहे तो विषय असा आहे. पहिल्या मुंडकातला जो विषय आहे तो विषय आपण त्या खंडामध्ये एक महत्त्वाचा असा विषय घेऊन आपण तो खंड संपवला आहे. त्यामध्ये ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यात अगदी सुरुवातीला जर विचारात घ्यायचं तर आपण असं म्हणू की गुरुगृही राहून विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काय घडावं आणि त्यांनी काय मागावं, तर आपलं जे जीवन आहे ते सज्जनपरायण व्हावं, ते उपासनापरायण व्हावं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये यजनपरायण, काही ना काहीतरी यजन करत राहणं, त्यागपूर्वक जीवन जगणं, अशा प्रकारचं जीवन आपल्याकडनं जगलं जावं किंवा अशा जीवनाची अपेक्षा आम्ही करावी, असा एकदा पुन्हा ह्या शांतिमंत्रानंतरचा आलेला त्यातला एक आशय आहे. त्यानंतर आपण त्यात जो बघितलेला विषय आहे त्या विषयामध्ये नेहमी उपनिषदांचे 5 विषय असतात. आपण दरवेळी ते बोलतो. त्यामध्ये जीव, जगत, जगदीश्वर, साधना आणि मोक्ष असे 5 विषय प्रत्येक उपनिषदामध्ये येतातच येतात. त्यांना उपनिषदांनी स्पर्श केलेलाच असतो. एक उपनिषद पूर्ण होताना एखाद्या विषयावर भर दिला जातो. एखाद्या जीव, एखाद्या वेळेला साधना, एखाद्या वेळेला परमात्मा, कुणा ना कुणावरती विशेषत्वाने भर दिलेला असतो. पण याचा अर्थ असा नाही की बाकीचे विषय स्पर्शलेले नसतात. या सगळ्यांना स्पर्श करून किंबहुना कधी संकेतांनी सुद्धा विषय मांडलेले असतात. त्यामुळे स्वरूप काही असो, पण उपनिषदांमध्ये या 5 विषयांचा परामर्श नक्की घेतला जातो. आता या उपनिषदामध्ये आपण जो पहिला खंड म्हणतोय, आपल्याला काही त्याची फार उजळणी करायची असं नाही, पण थोडंसं त्याच्याविषयी बोलून पुढे जावं म्हणून या ठिकाणी ज्या विद्या आहेत त्या विद्या कोणत्या, तर पृथ्वीतलावरती ज्याचा आपण अभ्यास करतो अशा परा आणि अपरा विद्या आहेत. म्हणजे लौकिक आणि पारलौकिक विद्या. लौकिक विद्या शिकवताना किंवा पारलौकिक विद्येचा विचार करताना सुद्धा 4ही वेद त्याच्या अंगांसहित विचारात घेतलेले. म्हणजे सांग वेदाध्ययन जर केलं तर त्याचा अर्थ लावणं, तो विषय जाणून घेणं, हे सगळं या पराविद्येमध्ये, या अपराविद्येमध्ये येतं. आणि पराविद्या जी श्रेष्ठ विद्या आहे ती विद्या म्हणजे अध्यात्मविद्या, परमात्म्याला जाणणे, त्याच्याविषयीचा जो खुलासा आहे, म्हणजे परमात्म्याचं स्वरूप काय. आणि आपल्याला आत्ता पुढे त्याच विषयाकडे यायचं आहे की ज्यामध्ये परमात्म्याचं स्वरूप, त्याची लक्षणं कशा अर्थाने, की तो कुठं कुठं आहे, तो कसा कसा आहे, त्याचं काय सामर्थ्य आहे, त्याचे काय गुण आहेत, या सर्व विषयांना जाणून घेणं आणि त्याचबरोबर त्याचं स्थान समजून घेणं आणि त्याला प्राप्त करण्याकरता काय करायला पाहिजे की ज्याच्यामुळे तो प्राप्त होईल. म्हणजे पुन्हा आपण म्हणालो मगाशी तसं की साधना, कोणता साधन मार्ग स्वीकारावा की ज्या मार्गामुळे परमात्म्यापर्यंत पोहोचणं त्या जीवाला किंवा त्या साधकाला शक्य होतं. तर या संदर्भामध्ये जी पराविद्या आणि अपराविद्या ह्या दोनही विद्यांच्या संबंधामध्ये त्यांनी चर्चा केली आहे. आणि पराविद्येच्या ठिकाणी त्यांनी अक्षर ब्रह्मविद्या असा शब्द वापरला की जी अक्षय राहणारी आहे, अक्षर जी नाश न पावणारी आहे, अशी जी विद्या आहे त्या विद्येचा अभ्यास, त्या विद्येची जाण ओळख त्या भागामध्ये आपल्याला करून दिलेली आहे. आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं
तर आपल्याला म्हटलं तसं की जीव आणि ईश्वर किंवा जीव आणि जगदात्मा ह्या दोघांची किंवा जगदीश्वर हा काय आहे, जे तिन्ही बाजूनी आला ना, तो ह्या जगामध्ये भरून राहिलेला पण आहे, आम्ही जीवरूपामध्ये पण आहोत आणि तो जगदीश्वर पण आहे. म्हणजे जीव, जगत आणि जगदीश्वर या तीन संदर्भामध्ये विषय सारखा उपनिषदामध्ये चर्चेला जातो. आता हा परमात्मा हे जगत निर्माण करतो, तो जगदीश्वर, तो परमात्मा जग कसं निर्माण करतो त्याच्या संदर्भामध्ये दृष्टांत देऊन आपल्याला इथे विषय समजावून सांगितला आहे, वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितला आहे. आम्हाला साधा उदाहरणांनी विषय समजावा म्हणूनच सांगितलं आहे, पण असं असूनसुद्धा त्याच्यामध्ये सृष्टी उत्पत्तीच्या भिन्न भिन्न भूमिका येतात आणि त्यावरती आचार्य बारकाव्यांनी आपल्या आपल्या कक्षेमध्ये त्याचं निवेदन विवेचन करतात. पहिला मार्ग जो सांगितला आहे किंवा जो दृष्टांत देऊन या सृष्टी उत्पत्तीची पद्धती आमच्यापुढे व्यक्त केली आहे, ती पद्धती म्हणजे त्यांनी कोळी ज्याप्रमाणे आपल्या मुखातून द्रव बाहेर काढतो, त्या द्रवातूनच त्याचं जाळं विणतो आणि ते विणलेलं जाळं ज्या काळापर्यंत उपयुक्त आहे त्या काळापर्यंत त्याचा उपयोग करून घेतो आणि नंतर त्याची उपयुक्तता संपली की ते जाळं पुन्हा आपल्या ठिकाणी गिळून घेतो. म्हणाले परमात्मा अशीच उत्पत्ती करतो. परमात्मासुद्धा आपल्यापासून, आता त्याच्यामध्ये तत्त्वज्ञानात कितीतरी गोष्टी आणि ज्याला ज्या पद्धतीने ते तत्त्वज्ञान मांडायचं आहे त्या पद्धतीने त्याचा परामर्श घेतला जातो. सांगताना इथं एक दृष्टांत दिलेला आहे आणि या दृष्टांतांनी सांगितलं मग परमेश्वर प्रकृती, परमेश्वर माया, परमेश्वर स्फुल्लिंग, काय काय जे ज्या तत्त्वज्ञानामध्ये बसेल त्या पद्धतीने परमेश्वरापासून उत्पत्तीची प्रक्रिया सांगितली जाते. आता इथे त्यांनी सांगितलं आम्ही एवढंच म्हणतो की जसं कोळी आपल्याच मुखामधून द्रव बाहेर काढून जाळं निर्माण करतो, निर्माण केलेल्या जाळ्याचा त्याला पाहिजे आहे त्या काळापर्यंत उपयोग करून घेतो आणि नंतर तेच जाळं पुन्हा आपल्या ठिकाणी गिळून घेतो, तसाच परमात्मा ही सृष्टी निर्माण करतो. ही सृष्टी जो काळपर्यंत ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी, कारण तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, आमचं ब्रह्मांड आहे, आमच्या ब्रह्मांडाचे काय व्यवहार चालतील किंवा त्याच्यामध्ये काय क्रिया प्रतिक्रिया होतील किंवा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने निर्माण झालेली सृष्टी आपला व्यवहार पुढे चालवत राहील तो राहील. ह्या ब्रह्मांडात असं चाललं आहे म्हणून दुसऱ्या ब्रह्मांडात तसं आहे असं काही नाही. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक भिन्न भिन्न प्रकाराने परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे, त्याच्या मागच्या प्रक्रिया अशा अनेक गोष्टी. पण हे एक ब्रह्मांड आहे, या एका ब्रह्मांडामधली ही एक पृथ्वी आहे, या पृथ्वी तलावरती आम्ही राहतो आहोत आणि आम्हाला आमच्या कालाचं मापन दिलेलं आहे. त्या मापनाप्रमाणे ह्या पृथ्वी तलावरचा असण्याचा काल किंवा जीवसृष्टी असण्याचा काल, काही निर्मितीचा, कारण उत्पत्ती स्थिती आणि लय ही तर आपल्याला माहिती आहे, सृष्टीची एक जो नियम आहे किंवा सृष्टी चालते त्या प्रकारची जी प्रक्रिया किंवा त्या प्रकारची जी भूमिका भगवंतानी आपल्याला घालून दिली आहे, तत्वभूमिका, की जे जन्माला येतं ते राहतं आणि ते लयाला जातं. मग त्याचा एकपेशीय ॲमिबासारखा सुद्धा जीव असेल की जो एकपेशीय जीव आहे तो जन्माला येतो केव्हा, तो राहतो केव्हा आणि तो जातो केव्हा, इतकं सगळं एका क्षणात होतं. म्हणजे अगदी कंटिन्युअस क्षणभंगूर अशी ती प्रक्रिया आहे. तर त्यामुळे सृष्टीची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती, ती सृष्टी राहणं, त्या सृष्टीचा नाश होणं, हे जी प्रक्रिया हा पृथ्वी तलावरती चालू आहे त्या संदर्भामध्ये विद्वानांनी, तत्ववेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. तशी या उपनिषदामध्ये भूमिका मांडली. ती भूमिका मांडताना ह्या
2 खंडांमध्ये मिळून. पहिल्या खंडात या विषयाची चर्चा झाली आहे की तो कोळ्यासारखं हा एक दृष्टांत घेऊन ती सृष्टी निर्माण करतो असं समजून घ्या. दुसरा दृष्टांत दिला. त्यांनी सांगितलं की समजून घेताना याही भूमिकेतून लक्षात घ्या की उत्तम जमीन वहितावली आहे, त्याच्यावरती आता धान्य पेरण्या इतकी त्या जमिनीची मशागत झालेली आहे. तर आता धान्य पेरायचं आहे. एकाच प्रकारचं धान्य पेरलं जातं असं नाही. सगळ्या भूमीवरती जेव्हा पेरणी होते तेव्हा भिन्न भिन्न प्रकारचे धान्य टाकली जातात. भिन्न भिन्न प्रकारच्या औषधी वनस्पती त्यावरती पेरल्या जातात. आता ते जे पेरणं आहे ते वेगळं वेगळं आहे आणि जे वेगळं वेगळं आहे ते तसंच ह्या पृथ्वीच्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे की गहू पेरला की तो गहू येतो. त्याच्या शेजारी जर टोमॅटोचं बी पडलं असेल तर टोमॅटो येतो. पृथ्वी तीच आहे, माती तीच आहे, जागेत फारसं अंतर नाही आहे. आतमध्ये ती मुळं कदाचित एकमेकांना जोडली पण जातील, इतकी जवळ आहेत एकमेकांपासून. परंतु त्यांच्या गव्हाला गहू, टोमॅटोला टोमॅटो, मिरचीला मिरची, कांद्याला कांदा, हे असंच येणार. जे पेरलं आहे, कांद्याला कांदा म्हणजे जे कांद्याकरता पेरलेलं आहे कापून किंवा रोप लावून, त्याप्रमाणे कांदाच येईल. मुळा लावला आहे, मुळाच येईल, बदलणार नाही. जे ह्या भूमीमध्ये टाकलं आहे त्या भूमीमध्ये त्या बीजाच्या गुणधर्माप्रमाणे ही जमीन आम्हाला त्याचा परिणाम देईल. नाहीतर शेतकऱ्यांनी बीज पेरलं असतं तो रोज रात्री चिंता करत बसला असता की मी उत्तम गहू पेरला आहे, काय माहिती काय येतं, काय राजगिरा येतो का वरई येते, असं त्याच्या मनात चिंता करायचं कारण नाही, करावी लागत नाही. आपण असं बोललो तरी आपल्याला हसू येईल. तेव्हा असं कुठे हसतं का? त्यांनी गहू पेरला म्हणजे गहूच येणार आहे, गव्हापेक्षा काय वेगळं येणार आहे. आणि हेच सत्य आहे. आणि तीच भूमिका, तोच दृष्टांत घेऊन आपल्याला त्यांनी विषय असा स्पष्ट केला आहे की परमात्मा सृष्टी निर्माण करताना कोणतं बीज घेतो आणि ह्या सृष्टीमध्ये विविध नामरूपात्मक असं जे जगत आम्हाला दिसतं ते जगत कसं निर्माण करतो. तर त्यांनी सांगितलं आहे की आमचं कर्म हेच त्याचं बीज आहे. आपलं तत्त्वज्ञानात आपण काय सांगतो की हा पृथ्वीलोक म्हणजे कर्मलोक आहे. ह्या पृथ्वी तलावरती कर्मावरतीच या पृथ्वीचे सगळे नियम, या पृथ्वी तलावरच्या मानवी जीवनाचा सगळा जो उद्देश, त्याची सफलता, त्याची फलं वेगवेगळ्या प्रकारची मिळणारी, वेगवेगळ्या जीवांकडं काय ही मुंगी का झाली त्याचं पण उत्तर आहे. तेही पुन्हा कर्माचंच फल आहे. हे वनस्पती का झाली, एखादी व्यक्ती एखादं झाड होऊन का राहील, त्याचं कारण आहे कर्म आहे. म्हणजे आता आपल्याला काही पुनर्जन्माच्या सिद्धांतात जायचं नाही, पण जीवाला जन्म घ्यावा लागतो म्हणून पण झाड व्हावं लागतं, जीवाला जन्म घ्यावा लागतो म्हणून पण पाषाण व्हावं लागतं. आणि भगवंतांनी जी सृष्टी निर्माण केली आहे त्या सृष्टीत त्यांनी हे सगळंच निर्माण केलं. म्हणजे ते सगळं निर्माण करताना त्या प्रत्येकाच्याच मागे प्रत्येकच निर्माण केलेल्या जड आणि चेतन, चेतन याचा अर्थ वृक्ष, क्षुप यांच्या ठिकाणी सर्वांनाच जन्म म्हणून त्या योनीत यावं लागतं असं. म्हणजे एका कणसामध्ये जर ज्वारीचं धाट तोडलं आणि त्या कणसातली ज्वारी चोळून काढली तर ज्वारीचा प्रत्येक दाणा हा जन्म घेण्याकरता जीवानी ज्वारीच्या रूपामध्ये तो आलेला नाही आहे की त्याला त्याच्या पित्याच्या पोटामध्ये ज्याला जन्म घ्यायचा आहे त्याला जायचं आहे असे पित्याच्या पोटात जाणारे ज्वारीचे सगळं कणीसच्या कणीस नाही आहे. याच्यातलं एखादं ज्वारीचं दाणा आहे, तो दाणा एखादा जीव ज्वारीचा दाणा म्हणून जन्म घेतो आणि मग तो आपला पिता माता यांच्या मार्फत पंचाग्नी विद्या म्हटलं आहे आपल्याकडे उपनिषदांनी, त्याप्रमाणे त्याचा जन्म होतो. सांगण्याचा हेतू असा आहे की या सृष्टीमध्ये परमेश्वरांनी 2 प्रकारांनी त्याचा हेतू म्हणून या सृष्टीमध्ये निष्प्रयोजन काही नाही. मानवाला जन्माला यायचं आहे म्हणून, त्याचं कर्म भोगण्याकरता मांजरीच्या रूपात यायचं आहे म्हणून, कुत्र्याच्या रूपात यायचं आहे म्हणून, घोड्याच्या रूपात यायचं आहे म्हणून, घोडे असतील
पण सगळेच घोडे हे काही मानवांनी जन्म घेतलेले घोडे नाही. भगवंतांनी सृष्टी म्हणून ती त्याच्या अखत्यारीमध्ये निर्माण केली. का? त्याला नामरूपात्मक सृष्टी निर्माण करायची. कशा करता? जीवाच्या उपभोगाकरता. इथे सृष्टीचं जे परस्पराश्रयत्व आहे ते परस्पराश्रयत्व चालवण्याकरता त्याला पाहिजे तशी सृष्टी त्यांनी निर्माण केली. म्हणजे एक सृष्टीचा भाग हा कर्मफलावरती त्यांनी निर्माण केला आहे आणि सृष्टीचा तसाच तोच, याच्यापेक्षा वेगळी सृष्टी नाही. आंब्याचं झाड तर आंब्याचंच झाड आहे, पेरूचं झाड तर पेरूचंच झाड आहे, पण ते सगळं मानवाच्या उपभोगाकरता, भोगार्थ ही सृष्टी निर्माण झाली. याचा उपभोग मानवच घेतो असं सगळे घेतात, सगळी सृष्टी घेते. मांजर दूध पिते, कुत्रा भाकरी खातो, तोही त्याचा उपभोगच घेतो. त्याच्या उपभोगाकरता निर्माण झालेली म्हणजे मानवाच्या उपभोगाकरता ही सृष्टी निर्माण झाली आहे. आणि मानवाला भिन्न भिन्न जन्मातून जावं लागतं. त्याचं कारण असं की कर्माचं फल आहे आणि त्या कर्माच्या फलाकरता जे वेगवेगळे जन्म घ्यावे लागतात त्या जन्मामध्ये मग काही येईल. झाडाचा जन्म येईल, छोट्याशा क्षुपाचा जन्म येईल, प्राण्यांचा जन्म येईल, पाषाणाचा जन्म येईल, काही सांगता येत नाही असो. पण इथे हा दुसरा दृष्टांत जो घेतला आहे तो त्यांनी त्यावर आधारित घेतला आहे की ह्या सृष्टीमध्ये जसं बीजापासून सर्व काही निर्माण होतं, की बीज भिन्न भिन्न असतात, तसंच परमेश्वरसुद्धा कर्मबीज हाताशी घेतो. कर्मफल नावाचं बीज आहे. आम्ही केलेल्या कर्माचं फळ आम्हाला भोगायचं आहे. त्यामुळे केलेलं जे कर्म आहे त्याचं बीज, त्या रूपाने आम्ही वेगवेगळे जन्माला आलो. आमचे चेहरे, आमचे नाकडोळे, आमचं दिसणं, आमचं असणं, आमचं वागणं, आमची प्रवृत्ती, आमची परिस्थिती, आमच्या भोवताली असणारी आमची माणसं, सगळं सगळं या सगळ्यामध्ये तो इतका मोठा आहे, तो इतका विलक्षण समर्थ आहे. याचं जे सामर्थ्य आपण मगाशी म्हटलं ना की अत्यंत म्हणजे यामध्ये शांतिमंत्रामध्ये की सर्व काही जाणणारा, सर्वज्ञ. कसा आहेस पूषा, तू सर्व काही जाणणार आहेस, तू सर्वज्ञ आहेस. म्हणजे असं आपल्यासारखं आपण कॉम्प्युटरला टाकू किंवा आपल्या मोबाईलमध्ये झटदिशी उत्तर मिळवायला आपण कोणती तरी प्रक्रिया करू, भगवंताला एवढंसुद्धा काही करावं लागेल. ते त्याच्या संकल्पाबरोबर सगळं निर्माण आहे. त्यांनी संकल्प केला की झालं, त्या संकल्पापेक्षा वेगळं काही करावं लागत नाही. आणि म्हणून हा जो दुसरा दृष्टांत घेतला आहे त्यांनी, तो परमात्मा ह्या भिन्न भिन्न जीवांना, जीवाला जन्माला घालणं, वेगवेगळ्या योनींमधून त्याचं भ्रमण होणं, ह्या सगळ्याच्या मागे परमात्म्याच्या ह्या कृतीला किंवा ती आम्हाला समजावण्याकरता त्यांनी दृष्टांत हा शेती, बीज आणि त्याची त्या बीजापासून उगवणारी जी काही वनस्पती आहे, औषधी आहे, जे काही घडतं. म्हणजे आता औषधी असा एक सामान्य शब्द वापरलेला आहे त्याच्याकरता, वनस्पतीकरता किंवा निर्माण होणाऱ्या वृक्षवेली आदींच्याकरता. कारण या जगात त्यांनी निर्माण केलेली वनस्पती आहे ती निष्प्रयोजन नाहीच. प्रत्येक वनस्पतीला गुणधर्म आहे आणि तिचा गुणधर्म आम्ही जाणू तेव्हा जाणू, जसा जाणू तसा जाणू. परंतु ती अयोग्य, जसं अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभः, तसंच आहे. ती वनस्पतीसुद्धा निष्प्रयोजन असतच नाही. आणि त्यामुळे वनस्पतीला वनस्पती म्हणण्याच्या ऐवजी औषध असं म्हणतात की ते औषध आहे. आणि असो, तर ह्या भूमिकेमधून दुसरा विचार मांडला आहे त्यांनी. तिसरा विचार त्यांनी असा म्हटला आहे की भगवंताला हे सगळं निर्माण करताना स्वतःला फार काही कष्ट घ्यावेच लागलेले नाही. त्यांनी कष्ट घेतलेलेच नाही आहेत. अगदी सहज आहे, अगदी आपोआप आहे, अगदी स्वाभाविक आहे, अगदी प्राकृतिक आहे, नैसर्गिक आहे.
हे प्रत्येक शब्द तत्त्वज्ञानात वेगवेगळ्या प्रकारांनी येते, पण आपल्याला समजून घेण्याला अडचण काही नाही, कारण आपण ढोबळ मानाने समजून घेतो. आपण अमुक एका तत्त्वज्ञानाशी चिकटून त्याचा किस काढत बसलेलो नाही आहे. तर आत्ता इथे त्यांनी म्हटलंय की सहजता कशी आहे, तर म्हणाले आमचे केस वाढतात. काय असं त्या केस वाढण्याच्या करता वेगळं काही देहाला करावं लागत नाही, वाढतात, गळतात, पुन्हा येतात. ते जे काही घडतं, नखं आहे, नखं वाढतात, आपोआप वाढतात. ती वाढवण्याकरता पुन्हा वेगळं काही करावं लागत नाही. त्याचं उगवणं, त्याचं येणं, त्याचं जे वाढणं, त्याचं गळणं, हे सगळं जसं नैसर्गिक होत राहतं, त्याच्याकरता कोणतेही कष्ट करावे लागत नाहीत, तसं भगवंताला कोणतेही कष्ट हे जग जन्माला घालण्याकरता करावे लागत नाही. हे जग आपोआप निर्माण होतं. हे जग असं सहज नैसर्गिकरित्या होतच राहतं. आपल्याला काही प्रत्येक झाडाकडे जवळ जाऊन पाहावं लागत नाही. आता हे पान वाढलं की नाही, त्या पानाच्या पुढे एकतरी बेचक्यातून बाहेर काही पान येण्याकरता काही कोंब फुटला की नाही, तो कोंब वाढला की नाही, काही बघावं लागतं. चालू आहे, ज्याची त्याची प्रक्रिया ज्याच्या त्याच्या पद्धतीने सहज चालू आहे. जसं एकदा चक्राकार गती त्या रहाटगाडग्याला दिली की ते रहाटगाडगं फिरत राहतं, तसं अगदी स्वाभाविकरित्या फिरत राहतं. तसं त्यांनी म्हटलंय की आम्ही 3 प्रकारांनी ह्या उपनिषदामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की एक कोळ्यासारखं तो आपल्यापासूनच सृष्टी निर्माण करतो, आपल्यातच संपवतो. दुसरी शेतकऱ्यासारखं वेगवेगळं बी घेतो, पेरतो, आम्हाला वेगवेगळं धान्य उपलब्ध करून देतो. तसं भगवंतसुद्धा आमच्या वेगवेगळ्या कर्माची फळं म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या ठिकाणी घडलेल्या त्या तशी ती जीवसृष्टी किंवा मनुष्यसृष्टी, मनुष्य जीवन तो निर्माण करून देतो. तिसरं असं की त्याला हे करण्याकरता काही फार कष्ट नाही, म्हणजे त्याला असं काही म्हणावं लागत नाही, कारण रोजचाच उद्योग आहे, प्रत्येक क्षणाचाच उद्योग आहे. उत्पत्ती स्थिती लय हा भगवंताच्या ठिकाणी प्रतिक्षणी घडणार आहे. आता मला ओव्हरटाईम करायला लागेल, या महिन्यामध्ये जरा जास्त जन्माला घालावं लागतं, पावसाळ्याचे दिवस आहेत, बऱ्याच वनस्पती उगवतात, थंडीचे दिवस आले, आता त्या पिकल्या, आता त्या कापल्या जातील, त्यावेळी मला जरा आराम आहे, तो माझा जरा स्लॅक पीक, असं काही नसतं. भगवंताला स्लॅक वगैरे काही नसतं, त्याचं काम चालूच आहे, प्रतिक्षणाला चालू, प्रतिक्षणी उत्पत्ती स्थिती आणि लय आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्याचा भगवंतावरती ताण पडतोय, त्याला फार त्याचं टेन्शन येतं आहे की आता कोणते जीव आधी जन्माला घालू, कोणते घालू नको, कोणती वनस्पती वाढवू, कोणती कमी घालू, त्याला त्याचा काही विचार करावा लागतो. या सबंध सृष्टीला ज्या एका नियमाने त्यांनी बांधून टाकलं आहे, त्या नियमाने आता यावर्षी आपण म्हणतो जागतिक पातळीवरती पाऊस केवढा झाला आहे, खूप पाऊस होतो आहे. आता हे कशा करताय, ते भगवंताच्या सृष्टीमध्ये त्यांनी जे काही टाकून दिलेलं आहे त्या नियमांच्या मध्ये. आता तुम्ही म्हणजे आम्ही की ह्या जगामध्ये जर काही त्या वातावरणामध्ये इकडे तिकडे बदल केले असले किंवा त्यांनी टाकलेल्या ज्या नियमांना आम्ही थोडंसं ओलांडून किंवा विरोध करून आम्ही काही केलेलं असेल तर त्याप्रमाणे निसर्ग त्याचे परिणाम दाखवेल, त्याबद्दल वाद नाही. कारण त्यांनी एका नियमात टाकून दिलेलं आहे, आता त्या नियमात सृष्टी चालते आहे की नाही, त्याला आम्ही काही अपवाद करतो आहोत का, तर केलेले जे अपवाद आहेत ते त्याच्या नियमाप्रमाणेच अपवाद होतात. म्हणजे अपवादाने अपवाद नाही. आम्हाला वाटतं की ते जे काही निसर्गामध्ये घडतं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी बदलावं, वेगळं करावं. साधी बीजं आहेत, बीजं आम्ही निर्माण करतो की त्याच्यामध्ये त्याचा हायब्रिड करतो, त्याच्यातून जो संकर आहे त्या संकरातून काय निर्माण होतं, ते मूळचं बीज राहतं का राहत नाही, कोणते गुणधर्म टिकतात टिकत नाही. सृष्टी म्हणते ते तुम्ही बघा. तुम्हाला जर इतकं जर संकर करून संकरितच बियाण तयार करायचं आहे, त्याचे परिणाम पुढे काय होणार असतील, त्याच्यातून काय पुढे चांगलं निर्माण होणार असेल किंवा वाईट निर्माण असेल, तर मनुष्य आपल्या पुन्हा काय करतो, आपल्याच कर्माचं फळ भोगतो. आणि त्यांनीच केलेलं कर्म आहे, त्याच्याच कर्माचं फळ त्याला भोगायचं आहे. आणि त्यामुळे सृष्टीतसुद्धा सृष्टीच्या तंत्राने त्याच्या नियमांनी त्याला
फार मोठं इकडे इकडे न हलवता जर आम्ही प्रकृतीचं पालन किंवा गो विथ द नेचर असं म्हणतो तसं आम्ही जर निसर्गाबरोबर चालत राहिलो तर निसर्ग आम्हाला साथ देईल आणि आम्ही नाही चालून काही होत नाही, काही फरक पडत नाही. त्यांनी काय फरक पडायचा आहे असं आज आम्हाला 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, नाही 25 वर्ष वाटेल, नाही 50 वर्ष वाटेल. पण आपण पाहता पाहता जी सृष्टीमध्ये होत जाणारी बदलाची बाजू आहे ती आता आमची आयुष्य मोठी झाली त्यामुळे आम्ही पाहिली तर लक्षात येतं की निसर्गामध्ये किती बदल आम्ही केले. आम्ही जे निसर्गात बदल केले निसर्गाला काही फरक पडत नाही, त्या बदलांचा फरक आम्हाला पडतो. त्याचे जे विपरीत परिणाम आहेत ते आम्हाला भोगावे लागतात. म्हणजे भगवंतानी एकच सांगितलं की निर्माण करून देताना मी तुम्हाला एका नियमामध्ये उत्पत्ती स्थिती लय बांधून दिलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जे काही बदल कराल ते पुन्हा तुमचं कर्म आहे, त्या कर्माचं फळ तुम्हालाच भोगायचं. सृष्टी संपेल, सृष्टी राहील, सृष्टी नष्ट होईल. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही उभं केलं आणि आता त्याचे दुष्परिणाम आम्ही सांगायला लागलो की असं झालं तसं झालं, माणसाच्या मेंदूवर परिणाम होतो, शरीरावर परिणाम. आता ते खूप सांगायला लागले की सृष्टीवरती सुद्धा परिणाम होईल. सृष्टीच्या नष्टतेपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धोका सांगायला सुरुवात झाली. मग आता असेल धोका तो भगवंतानी निर्माण केला का? नाही, तो आम्ही निर्माण केला. त्या कर्माचं फल आम्हाला सगळं सृष्टीचं चक्र बदललं. भगवंत बदलत नाही आहे, सृष्टीचं चक्र आम्ही बदललं. उपनिषदकारांनी शांतिमंत्रात काय सांगितलं? यजन कर. तो म्हणतो मी यजन करतो, मी निसर्गाची उपासना करतो, मी यज्ञ करतो, मी त्याग करतो आणि त्या यजनाने सृष्टीचं संतुलन टिकवण्याचा मी प्रयत्न करतो. पण आम्ही ते संतुलन टिकवण्याऐवजी ते संतुलन किती बिघडेल याकडे आम्ही जर आमची सगळी संशोधनं आणि आमचा व्यवहार, जीवनपद्धती जर आम्ही अशी चालवत राहिलो तर त्या दिशेने जर आमची वाटचाल सुरू झाली तर त्याचं उत्तर निसर्ग आपल्याला देईल. इथे एवढं सगळं बोलायचं आपल्याला कारण काय? तर हे असं तसं होत नाही. हे विना कारण किंवा निष्कारण असं काहीतरी घडलंय असं होत नाही. हे सुद्धा पुन्हा कर्माचंच फळ आहे. मग हे कर्माचं फळ आधी तसं होतं ना आता का असं होतं? आता का असं होतं? केलेल्या आमच्या कर्माचं फळ म्हणून असं. तेव्हा त्यांनी केलेल्या कर्माचं फळ म्हणून तसं. तर असो, हा दुसरा प्रकार झाला. तिसऱ्या प्रकारामध्ये आपोआप आहे. हे सगळं जे घडतं आहे ते सहज आहे. मनुष्याचे जसे केस सहज यावेत, माणसाची नखं जशी सहज वाढावीत, तसं भगवंत म्हणतो ही सृष्टी सहजी पुढे जाते. या सृष्टीमध्ये उत्पत्ती स्थिती लय हे सहज होत राहतं. याचा अर्थ काय? की निसर्ग किंवा त्यांनी निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी जर आम्ही सहयोगाने राहिलो, योग्य प्रकारांनी जर आम्ही त्याचा उपयोग करून घेतला आणि आम्ही इन ट्यून विथ द नेचर राहिलो, आम्ही जर निसर्गाला साथ दिली आणि निसर्गाच्या आवाजाला किंवा निसर्गाच्या व्यवहाराला आम्ही जर ओळखलं आणि जगलो तर आमचं जीवन पण सहज आहे. आम्ही पण सहज जीवनामध्ये प्रवास करू. आमच्याही जीवनामध्ये शारीरिक त्रास आहेत, मानसिक त्रास आहेत, बौद्धिक त्रास आहेत. अशा प्रकारचे व्यावहारिक त्रास, संकट येणार नाही. पण नैसर्गिक जीवनाकडे जर आम्ही गेलो तर सांभाळणारा ईश्वर आहे, कारण त्यांनी निर्माण केलं आहे. तो त्या वस्तूचा धर्म जर आम्ही रक्षण केला तर ईश्वर आम्हाला रक्षण करतो. म्हणून धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं रक्षण करणाऱ्याला धर्म त्याचीही राखण करतो, त्यालाही सांभाळतो. तर ह्या 2-3 प्रकारच्या विचारांना त्यांनी या पहिल्या खंडामध्ये आपल्याला सांगितलं आणि त्याचा जो तात्विक भाग आहे तो पाहिजे तर आपण नंतर बघू. आणि द्वितीय खंडामध्ये त्यांनी असा विषय मांडला आहे की आता अपराविद्येचं स्वरूप आणि त्याचं फळ सांगितलं आहे आणि त्याच्याविषयी अपराविद्या ही कशी मिळवावी
म्हणजे लौकिक व्यवहारामधून त्या विद्येचा लाभ कसा करून घ्यावा या सगळ्याविषयी चर्चा. थोडक्यात काय आपलं आचरण कसं असावं, कशा पद्धतीने आम्ही जगावं, किंवा आम्हाला योग्य प्रकाराने आमचा व्यवहार कसा चालवता यावा, व तो नियमाने चालवावा, मग तो शिस्तीने चालवावा, मग तो धर्माचरणाने चालवावा. नाहीतर तो आम्हाला घालून दिलेल्या जशा म्हणजे स्मृती आदीसारख्या ग्रंथांनी जी नियमावली दिली आहे जीवन चालवण्याकरता त्यांनी कराव्यात, चालवाव्यात. तो विषय आत्ता आपल्याला घ्यायचा नाही. इथे फक्त एकच विषय त्यांनी आपल्यापुढे विशेष रूपाने अधिक उत्कटतेने मांडला आहे. तो म्हणजे आचरय नियतम. त्यांना आपल्याला दुसऱ्या खंडामध्ये सांगायचं आहे की नियत आचरण कर. आपल्याला जगायचं आहे ते नियमाने जगावं. आणि हा उपदेश आहे आपल्याला त्यांनी केलेला. एष पंथ हाच मार्ग आहे सुकृतस्य लोके. चांगलं कार्य ह्या जगामध्ये करण्याचा किंवा त्या स्थितीत राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे की उत्तम प्रकाराने आचरण करावं, नियत आचरण करावं. योग्य काही नियमांनी बांधलेलं, काही मर्यादाशील असंच आहे. मर्यादेमध्ये काय आहे, माणसाला असं वाटतं की सगळं आम्ही सोडून देत राहिलो, आम्हाला काय मिळणार, म्हणजे हे असं करू नका, असं करू नका, असं करू नका. म्हणजे हे जीवन इतकं वृक्ष जगा, कुणी सांगितलं आम्हाला तो वृक्ष जगायला लावणार आहे? आम्ही जेव्हा आमच्याकडनं नियमाच्या बंधनामध्ये जगतो तेव्हा तो जेव्हा आम्हाला देतो तेव्हा त्या नियमांच्या बंधनाच्या कितीतरी पलीकडे जाऊन देतो, कितीतरी पटींनी देतो. की आम्हाला जर अमुक एक खाण्याचा आनंद आहे, आम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवलं आणि आम्ही नाही खाल्लं तर तो त्या जिव्हेला मिळणारा जो आनंद आहे तो पदार्थ पुष्कळ खाऊन, पुन्हा पुन्हा खाऊन, रोज रोज खाऊन मिळणारा जो आनंद आहे याच्याही पेक्षा असा सुमधुर आनंद देतो की माणूस म्हणतो छे हो, त्याचं काय, खाऊन खाऊन पुरणाची पोळी विटून जाऊ महिन्याभरात. पण भगवंतानी जी मधुरता या जिभेला दिली आहे, भगवंतानी जे सामर्थ्य या जिभेकडे दिलं आहे, अन्न पचवण्याचं आहे, रुचीचं आहे, अनेक प्रकार आहेत. या अनेक प्रकारांनी भगवंत आम्हाला आम्ही केलेल्या नियत आचरणाचं फल देत असतो. कोणत्याही क्षेत्रात आम्ही पैसे कसे मिळवले, आम्ही भ्रष्टाचार केला का, आम्ही कसे वागलो, आम्ही कसा व्यवहार केला, आम्ही किती स्वार्थाने वागलो, आम्ही किती उदारतेने वागलो. म्हणून त्यांनी सांगितलं की आचरय नियतम. आचरण नियत करा. नियत आचरणाचं फल हा एष पंथ, हाच मार्ग आहे. आणि म्हणून सुकृतस्य लोके, या लोकामध्ये सत्कृत्य हाच मार्ग आहे हे त्यांनी पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं. आता मूढा हा पण म्हणाले जे मूढ आहे ते दुसरी गोष्ट सांगितली की असा आमच्यासारखा कोणीतरी एखादा उडपटांग उभा राहतो, त्याला वाटतं की चला लोक सगळे दयाशील आहेत, आपण काहीतरी थोडंसं वाचावं आणि लोकांना एक आपलीच थिअरी सांगावी. म्हणजे त्यांना वाटेल की अरे मी आत्तापर्यंत असं ऐकत होतो पण ह्या सांगतायत ते काहीतरी वेगळंच आहे, विशेष आहे, फार वेगळं सांगतात हो, ते फार पटतं हो, आणि ते आपल्याला कुठल्याही प्रकाराने त्रासात टाकत नाही तो. कारण काय, सगळ्या सोप्या मार्गाच्या गोष्टी किंवा सगळ्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी किंवा सगळ्या बेलगाम गोष्टी किंवा ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कष्ट नाहीत, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार नाही, ज्याच्यामध्ये कुठेही विवेक नाही, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला झटकन आवडतात. आणि त्या असं वाटतं चला आज काही पथ्य नाही. कुणीतरी सांगितलं अहो तुम्हाला डायबिटीज आहे, रोजचंच आहे ना, रोज गोळी घेता आणि रोज पथ्य पाळा, एक दिवस सोडा ना, की लगेच समोरचा माणूस म्हणतो. परवाच आपल्याकडे एक मुलगा आला होता, त्या मुलाला म्हटलं की अरे आज पुरणपोळी आहे. तो म्हटला हो मी न खरं म्हणजे दीक्षित डाएट करतोय, त्यामुळे माझं 2 वेळचं जेवण झालं आहे जीव, आता तुमच्याकडे पुरणाची पोळी खायची. म्हटलं अरे काय आठवडाभर करतोस ना तू, आता एक दिवस आजचा अपवाद कर. हो हो म्हणाला, बरोबर आहे, मी आज अपवाद करून पुरणाची पोळी खा. म्हणजे काय, हे मनुष्याला झटदिशी नियम सोडावा असं वाटतं. म्हणून त्यांनी सांगितलं
की असा सांगणारा मी भेटले ना त्याला. कारण त्याला असं वाटलं चला ताईंनी सांगितलं आहे, आता काय आपल्या मी लहान आहे, ताई मोठ्या आहेत. त्या म्हणल्या एक दिवस केलं अपवाद तर चालतं, तुला आवडते ना पुरणाची पोळी, खा तू पुरणाची पोळी. झालं. तो म्हणाला की हा शिकवणारा जो मी अगदी साधंसं उदाहरण देते आहे, पण समाजामध्ये एक एक वैचारिक भूमिका लोक अशी समोर आपल्यापुढे आणून ठेवतात की माणूस ते वरचं बघून भुलतो. हे दुसऱ्या उपनिषदातलं उदाहरण द्यायचं तर हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम. सुवर्णाचं सुंदर असं चकचकीत खूप सुंदर पॉलिश केलेलं कोरं कोरं असं मोठं भांडं आहे आणि ते जे हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम, त्यात सत्याला झाकून ठेवून दिलं. त्या पात्रावरच आम्ही खुश आहे ना, तिच्या आत काय आहे कोण बघतो. तसं आहे की एखादा मनुष्य खूप गोडगोड फसवं किंवा आमच्या मनाला रुचेल असं जर तत्त्वज्ञान सांगायला लागला तर मूढ मनुष्य म्हणजे गतकानुगतिक मनुष्य, चला मुखी बिचारी कुणी हका अशी त्यांनी म्हटलं आहे आपल्याला. एक फटका आहे आमच्या वेळचा जुना आहे, बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की या असा जो मूढ कसा आहे तर तो काय करतो म्हणजे अंधे नैव नियमानाः यथांधाः, जे यथा अंधाः नियमानाः अंधेन एव. म्हणाले मूढ मनुष्य कसा आहे, एखाद्या आंधळ्या माणसाने बिचाऱ्याने काही पाहिलेलं नाही, त्याला रस्ता माहीत नाही. तो म्हणतो नाही तुम्ही कशाला काळजी करता, मी घेऊन जातो ना तुम्हाला, मी मार्ग दाखवतो. आता हा डोळस आहे बिचारा, पण हा तो सांगतोय ना तर त्याच्या मार्गाने जायला लागतो आणि मग तोही रस्ता चुकतो, तोही भटकतो. असं आहे त्यांचं म्हणणं. असं आहे या ठिकाणी जो उपदेश केला आहे द्वितीय मुंडकामध्ये त्याच्यातलं हे महत्त्वाचं म्हणा एक उपदेश आहे किंवा एक भूमिका आहे, एक तत्त्व आहे की अंध मनुष्याने अंधाला जर नेलं तर त्याच्या मागे जाणारे सगळे अंध जे आहेत ते भलत्याच मार्गाने जातात, कारण नेणाऱ्याला तो मार्ग माहीत नसतो. तसंच व्यवहारामध्ये सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाशिवाय एखाद्या दुष्कृत्य करणाऱ्या मनुष्याने किंवा त्याच्या लाभाकरता किंवा तो स्वतःच बिचारा अज्ञानी आहे असाच मनुष्य काही एक तत्त्वज्ञान उभं करून जर लोकांना सांगून आकर्षित करत असेल आणि लोक जर त्याच्या मागे जात असले तर त्यांनी सांगितलं आंधळ्या माणसाच्या मागून अंध होऊन जाण्यासारखं आहे आणि ती सगळीच मंडळी भटकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपण भलत्या सलत्या मार्गदर्शनाच्या मागे जाऊ नये. मूढाः अंधे नैव नियमानाः यथांधाः असं म्हटलंय. त्याच्या पुढचं एक आणखीन मुद्दा त्यांनी आपल्याला सांगितला की आयुष्यभर जगतो आपण तेव्हा अडचणी असतातच. जीवनात प्रत्येक टप्प्यावर अडचण आहे, थोड्या थोड्या दिवसांनी अडचण आहे. आता काय अडचण उभी राहिली देवा, आता हे एवढं कर की खूप आपल्याजवळ साधनं उपलब्ध आहेत. साधनं याचा अर्थ मंत्रविद्या आहे, ज्योतिषविद्या आहे, अनेक प्रकारच्या विद्या आहेत. किंवा असं वाटतं की हे आहे हा जो त्रास आहे किंवा आलेलं हे जे संकट आहे याच्यातनं तर बाहेर आलं पाहिजे. मग कुठेतरी इकडे तिकडे धावतो भटकतो आणि मग किंवा आपण एखाद्या देवतेलाच वेठीस धरलेलं असतं की आपल्याला असं वाटतं की मारुती आहे, मी मारुतीची उपासना करते आणि मारुतीच्या उपासनेने मारुती मला अनुकूल आहे आणि मी काहीही त्यांच्याकडे मागितलं की ते मला देतात. मग आता प्रत्येक वेळी हे माझं असं होत नाही आहे, तेव्हा आता एवढं एक कर, यावेळी अगदी तू काही कर आणि ह्यातनं मला बाहेर काढ, मी तुझे इतकी पारायणं करीन ह्या स्तोत्राची, नाही तर इतका तुझा जप करीन, नाही तर काय त्याच्याकरता द्रव्यदान करीन, अन्नदान करीन, काहीतरी मनुष्य संकल्प करतो, योजतो आणि सुरू होतं. त्यांनी सांगितलं की जन्मभर असं सकाम कर्म करत जर आम्ही राहिलो तर आपलं जीवन व्यर्थ नष्ट होतं. व्यसन लागतं, सारखंच देवाला वेठील धरत सारखा विनिमय सुरू, व्यापार सुरू. भगवंता एवढं देतो तू मला एवढं दे, मी एवढं देतो तू मला एवढं दे. आता साईबाबांसारखे देवता म्हणजे सत्पुरुष आहेत की ज्यांना देवता मानून लोक उपासना करतात, गजानन महाराजांसारखे आहेत
की हे सगळे वल्ली आहेत, ही सगळी जी आहेत ही विशेष संतांची रूपं आहेत की जे केवळ दुसऱ्यांना संतुष्ट करण्याकरता, त्याला फल देण्याकरता, त्याच्या मार्गातून त्याला अडचणीतून अक्कलकोट स्वामी महाराज, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. की झाला हा भिवू नको म्हणजे हा प्रत्येकच वेळी त्यांना म्हणतो माझ्या पाठीशी उभे राहा, मी घाबरत नाही. सारखं संकट त्याच्यावर टाकायचं. हे जे सकाम कर्म आहे माणसाला बरं वाटतं तेवढ्यापुरतं. तो म्हणतो नाही साईबाबांना सांगितलं की माझं काम होणार नाही असं नाहीच, होणारच. आणि त्याला वाटतं मला जे नथिंग डुईंग, मला त्याच्याशी कशाची काही कर्तव्य नाही आहे. आत्ता मला काय पाहिजे ते मला मिळवायचं आहे ते मी मिळवतो, हे उपनिषद सांगतं. अशा प्रकारची जी सकाम उपासना आहे ती उपासना करत आपलं आयुष्य व्यर्थ नष्ट करू नका. देवाला असं मागत राहू नका. प्रत्येक वेळी देव नावाच्या ठिकाणी संकल्प नावाचा पांगुळगाडा घेऊन त्याच्यावरच देवाला बसवा की देवा ह्या पांगुळगाड्यावर बस आणि चल, मला चालव, आता मी चालतो त्या पांगुळगाड्यावर, पण तू पाहिजेस. नुसता पांगुळगाडा माझ्या उपयोगाचा नाही. त्यांनी सांगितलंय हे जे नष्ट होणार आहे, मंत्र आहेत, उपासना आहेत, विद्या आहेत, कारण हे सगळं असावंच लागतं. कारण अनेक कारणांनी त्याचा उपयोग असतो. अनेक वेळी अनेक अडचणीतून बाहेर पडताना एखाद्या वेळेला मनुष्याचा त्याचा वापर करावा लागतो. एक देश दुसरा देश, एक मनुष्य दुसरा मनुष्य, यामध्ये सुद्धा जर इतर काही कारणांनी गोष्टी योग्य होत नसतील तर त्याही योग्य करण्याकरता काही मंत्र उपासनेचा, मंत्र साधनेचा, काही सामर्थ्याचा, काही सकाम गोष्टी करवून घेणाऱ्या समर्थ अशा पद्धतींचा, काही पद्धती आहेत. साध्या साध्या पातळीवर त्याला तर सामान्य मनुष्य त्याला तोडगेच म्हणतो की तो लहान मोठे तोडगे करतो की त्यातनं ते बरोबर होतं, ते काम होतं. म्हणजे मी आपल्यासाठी माझ्याकडे एक मुलगी कामाला येत होती. ती मुलगी नंतर म्हणाली की ताई मी आता त्या स्टेशनकडे राहायला जाणार आहे. म्हटलं का गं? नाही म्हणाली मी तिथे एका देवऋषींकडे मी शिकले विद्या आणि देवऋषींनी मला ती विद्या शिकवली आणि अशा पुष्कळ गोष्टी म्हणजे वस्तू हरवली, सापडत नाही आहे, चोरीला गेली, कोणी चोरली, काही अडचण आली, असे प्रश्न त्या प्रश्नांच्याकरता एकदम तोडगे आहेत म्हणाले. त्यांनी मला ते तोडगे कसे वापरायचे आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तरं कशी द्यायची हे म्हणाले त्यांनी मला शिकवलं आहे. आणि त्यामुळे आता म्हणाली माझं खूप खूप बदललं. तिने घरी बोलावलं, खूप मोठी देवाची स्थापना केली आहे, इथे लोकांना बोलावते, या म्हणते, जप करा म्हणते, तुमचं अडलं नडलं तिथे सांगा. त्यांच्याकडनं असे तोडगे घेऊन येते आणि लोकांच्या गोष्टी सोडवून देते. म्हणजे जगामध्ये अशी मंत्रविद्या किंवा अशी उपासना किंवा असं सामर्थ्य नाही असं नाही, खूप आहे, तेही खूप आहे. आणि मनुष्याला ते झटकन होणार आहे. हे बघा ते पुढचं पुढे बघू, तिथे परमेश्वरन तो मोक्षण भिक्षण, आत्ताची समोरची अडचण निवारण, त्याच्याकरता काय करताय बोला. या उपनिषदांनी सांगितलं की कटाक्षाने असं करू नका. कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला आलेल्या अडचणींचं निवारण करण्याकरता हे शॉर्टकट्स शोधू नका किंवा ह्या मार्गाने जाऊ नका. हे सगळं आपल्याच नुकसानाला कारण. त्याचं मार्गदर्शन घ्या. किंवा ज्योतिषशास्त्र आहे, चांगला उत्तम ज्योतिष आहे, मार्गदर्शन घ्या की हे अमुक एक कार्य करण्याकरता आम्ही बाहेर पडतो आहे, काय लाभ होईल का होणार नाही, तुमचं कार्य सफल होईल का होणार नाही. जसं वासुदेव बळवंत फडकेंनी विचारलं की मी मोठं क्रांतिकार्य करायला निघतो आहे, मी कार्य करू का? तेव्हा गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं त्यांना की नका करू, आत्ता तुम्हाला काळ अनुकूल नाही आहे आणि तुम्हाला यश पण नाही आहे, तर तुम्ही त्यात पडू नका. पण ते म्हणाले नाही मला करायचंच आहे. ते म्हणाले करा, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा. पण अशा प्रकारे मनुष्य अनेक प्रकारांनी आपल्या हेतूंना किंवा संकल्पांना साध्य करून घेण्याकरता मग त्याला ते व्यसन लागतं. आता मी काही कोणाचं नाव घेत नाही, पण आता सध्या कितीतरी असे साधू आहेत, असे बाबा आहेत की जे तिथे लोकांची हजारोंमध्ये गर्दी झालेली असते
तुमचे प्रश्न काय, तुमचे उपाय काय, तुमचे प्रश्न काय, तुमचे उपाय काय. आपल्याला यूट्यूबवरनं त्यांची कितीतरी चॅनेल्स आहेत की जी आपल्याला सांगत असतात की हे अशा प्रकारचं उपासना आहे. अशा उपासनांच्या नादी लागू नका असं हे उपनिषद कटाक्षाने सांगतं. आणि त्यांनी तो एक विषय त्यामध्ये मांडला आहे. तर ह्या 2 खंडामध्ये किंवा आपण जे गेल्या वर्षी घेतलं आहे त्यातला बारकावा, त्यातलं तत्त्वज्ञान हे सगळं आत्ता काही आपण मांडलेलं नाही आहे. हे काही आत्ता आपण बघितलेलं नाही, कारण तो बारकावा बघायची आता गरज नाही, कारण आपण बऱ्यापैकी दिवस त्याच्याकरता खर्च केलेत आणि त्या विषयावरती आपण चर्चा केली आहे, बघितलं आहे. आता आपल्याला तृतीय मुंडक घ्यायचं आहे. या तृतीय मुंडकामध्ये प्रश्न असा आहे की जीव आणि परमात्मा सगळ्या सृष्टीत तर तो राहतोच, या व्यष्टीमध्ये भरून, म्हणजे व्यक्तीमध्ये, व्यष्टीमध्ये तो भरून आहेच, तसा तो समष्टीमध्ये पण भरून आहे. तर आम्ही उपासना करणारे उपासक, आमच्या ठिकाणी तो परमात्मा कुठे आणि तो जीवात्मा कुठे, जीवात्मा कोणाला म्हणायचं आणि परमात्मा कोणाला म्हणायचं, प्रश्न आम्हाला हा पडतो. की तो विद्यार्थी, तो शिष्य विचारतो की आम्हाला प्रश्न पडला की आमच्या हृदयामध्ये, म्हणजे आपण भगवद्गीतेचा संदर्भ उपनिषदाला देण्याचं कारण नाही, पण आपण आज विद्यमान जगात बोलतो आहे, आपल्याला दोन्ही सारखंच आहे. आणि त्यामुळे कालाच्या दृष्टीने उपनिषद जरी मागे असलं आणि उपनिषदातून जरी गीता निर्माण झाली असली तरी ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. आपल्याकडे काय म्हटलं की ईश्वर सर्वांच्या हृदयामध्ये तो अंतर्यामी आहे आणि ही संबंध सृष्टी एखादं राहडगाडगं फिरवावं तसं तो फिरवत असतो, मान्य. आता तो हृदयात आहे म्हणजे कुठे आहे, या मुलांना शंका आहे, किंवा ते जे ऋषी असतील किंवा ते विद्यार्थी असतील त्यांना शंका अशी आहे की परमात्म्याचं आमच्या देहामध्ये नेमकं स्वरूप काय, तो कुठे आहे, त्याचं स्वरूप काय आम्हाला सांगा. ह्याच उपनिषदांनी विचार केला आहे का नाही? असाच विचार इतरही उपनिषदांनी केला आहे, आपापल्या परीने केला आहे. मांडुक्य उपनिषद हे आपलं मुंडक उपनिषद आहे. मांडुक्य उपनिषदांनी पण विचार केला आहे. मांडुक्याने काय विचार मांडला आहे? मांडुक्य उपनिषदांनी असं सांगितलं आहे की म्हणाले आम्ही या देहाच्या अवस्था जाणतो, म्हणून जागृती, स्वप्न आणि सुषुप्त ह्या 3 अवस्था आहेत. ह्या 3 अवस्थामध्ये कार्य करणारं जे आत्म्याचं स्वरूप आहे आणि जी जीवात्म्याची स्थिती आहे ती अशी आहे, वैश्वानर, तो आत्मा वैश्वानर आहे, तो आत्मा तेजस आहे आणि तो आत्मा प्राज्ञ आहे. जीवात्मा म्हणजे आम्ही जीव, आमचं चैतन्य, आमची चेतना. तर आमच्या चैतन्याला चालवणारा परमात्मा कोणत्या रूपात आमच्या इथे बसला आहे? वैश्वानर त्याला म्हटले. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः, असा तो आमच्या ठिकाणी हृदयात निवास केलेला जो परमात्मा आहे, ही जागृत स्थिती आहे. आम्ही हलतो, बोलतो, खेळतो, रडतो, हसतो, आवडतं, नाही आवडतं, सगळ्या आमच्या स्थूल व्यवहाराशी जोडलेला तो आहे. आमची स्वप्न स्थिती म्हणजे झोपेची स्थिती आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. स्वप्न ही दुसरी अवस्था आहे देहाची, की जी स्थिती चालवताना परमात्म्याचं कोणतं स्वरूप कार्यरत आहे? तेजस. म्हणजे तो काय करतो? त्याच्या तेजाने आमच्या मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे सृष्टी निर्माण करतो आणि आम्हाला स्वप्न पडतं, त्यामधून आम्हाला स्वप्न पडतं. तर हे स्वप्न पडणारं ते झोपेतलं, किंवा आम्ही त्या स्थितीमध्ये तरल अर्धवट झोप, किंवा एखादा कोमामधून मनुष्य बाहेर येतो आहे, किंवा एखाद्याला ॲनेस्थेशिया दिला आहे त्याच्यातून बाहेर येतो आहे, किंवा आपण गाढ झोपेतून थोडे वर आलो, थोडे लाईट झालं, थोडे तरल झालं, त्या स्थितीमध्ये स्वप्नावस्थेत आलो. स्वप्नावस्थेमधून सुद्धा अधिक जागृतीकडे जाणारी पण स्वप्नावस्था, यात आलो तर कोण कार्य करतो? हा तेजस आत्मा कार्य करतो. त्यानंतर म्हणाले गाढ झोप लागलेली. त्या गाढ झोपेमध्ये आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही माहीतच नाही. अगदी आमच्या शेजारी वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलीने असं केलं, त्याला शेजारी एक सर्प येऊन बसला किंवा नाग येऊन बसला फडा काढून, तरी आपल्याला भय नाही,
कारण गाढ झोप लागलेली आहे आणि त्यामुळे गाढ झोपेमध्ये कुठल्याही प्रकारचं जशी जाणीव नसते असं आपण व्यवहारात म्हणतो, ती गाढ झोप म्हणजेच हा प्रज्ञान आत्मा किंवा प्राज्ञ असं त्याचं नाव आहे. आणि अनुभव प्रज्ञान घन असा त्या आत्म्याचं लक्षण सांगताना स्वरूप सांगितलं. तर तो प्राज्ञ आत्मा आहे, तो आमची ती स्थिती सांभाळतो. आणि ह्या तिघांच्या पलीकडची जी स्थिती आहे की जी मनुष्य परमात्मा प्राप्तीच्या वेळी प्राप्त करून घेतो आणि आत्ता देहामध्ये तो जो राहतो त्याचं स्थान काय, त्याचं स्थान वेगळं सांगितलं. चतुर्थम मन्यते शिवम अद्वैतम शांतम असं त्याचं वर्णन करत गेलेले आहे. म्हणजे तो परमात्मा त्यांनी वर्णन करताना कसा केला आणि जीवात्मा कसा केला, वैश्वानर तैजस आणि प्राज्ञ. आणि तो परमात्मा कसा केला, चतुर्थम मन्यते. आणि अवस्था काय सांगितली, तुर्यगा. ती जी अवस्था कशी आहे, तुरीय अवस्था आहे. तत्त्वज्ञानामध्ये ज्याला तुरीय अवस्था म्हणतात त्या अवस्थेत आहे. हे काय केलं आणि हे आपण कशाला बोललो, आपण एवढ्याकरताच बोललो की प्रत्येक उपनिषदामध्ये आत्म्याचं स्वरूप नुसतं तत्त्वज्ञानाचीच चर्चा करून सांगितलं जातं असं नाही. अशा एखाद्या स्थितीला घेऊन आता इथे स्थिती घेतली, त्याची लक्षणं घेतली आणि त्या स्थितीतून मांडुक्य उपनिषदांनी त्या आत्म्यांचं स्वरूप सांगितलं. तसंच जसं हे मुंडक उपनिषद आहे तसं तैत्तिरीय उपनिषद आहे. या तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगताना त्यांनी काय सांगितलं, त्यांनी असं सांगितलं, म्हणाले की मनुष्याच्या इथे परमात्मा जो आहे तो या देहातच राहतो, अगदी खोल 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 राहतो, त्याला शोधणं फार अवघड आहे. असं त्याचं अतिशय आत 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 असं सूक्ष्म स्वरूप आहे. पण तो कसा आहे, तो त्याचे म्हणाले कोश आहे. कोशाची संकल्पना दृष्टांत त्यांनी घेतला आणि त्यांनी आता इथे जसा वैश्वानर घेतला तसा त्यांनी तिथे अन्नमय कोश घेतला. ते म्हणाले हा जो आमचा दिसणारा देह आहे ना, हा अन्नमय कोश आहे. याच्या आत आहे तो प्राणमय कोश आहे, त्याच्या आत आहे तो मनोमय कोश आहे, त्याच्या आत आहे तो विज्ञानमय कोश आहे आणि त्याच्या आत आहे तो आनंदमय कोश आहे. असे 5 एकाच्या आत एकाच्या आत एकाच्या आत अत्यंत खोल, अत्यंत सूक्ष्म, अत्यंत संवेदनाशील असे एकापेक्षा एक कोश आहेत. आणि मय म्हणजे वैपुल्य आहे. मयट हा प्रत्यय तो विपुलता दाखवतो. अन्नमय कोश म्हणजे आमचं हे वरून दिसणारा जो देह आहे ना, तो कसा आहे, अन्नरसानी अन्नरसमय आहे. अन्नाच्या रसाचं वैपुल्य इथे आहे. इथे काय जीवात्मा नाही आहेच, कारण त्याचं तर वर्णन केलं आहे. इथे परमात्मा नाही असलाच पाहिजे, नाही तर देह चालणारच नाही. म्हणजे ते आहेत, परंतु ते ज्या स्वरूपात आहेत किंवा त्यांनी जो आकार धारण केला आहे किंवा जे सामर्थ्य हा अन्नमय कोश हा देह चालवतो आहे, आत्ता दिसणारा देह, हे चालवताना काय होतं म्हणाले, कसा चालवतो म्हणाले, तो अन्नरसानी चालवतो. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये आम्हाला अन्नरस प्राप्त झालाच पाहिजे आणि त्या अन्नरसाशिवाय हा देह चालत नाही. अशा प्रकारे एक 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 आत जात त्यांनी त्या परमात्म्याच्या स्थानाविषयी चर्चा केली. ते किती आहे, किती खोल आहे, किती खूप खोल आहे. अन्नमयाच्या सुद्धा आत आहे जिथे आम्ही पोचत नाही. अशा प्रकाराने त्यांनी हे आनंदमयाच्या, चुकून अन्नमय म्हटलं, त्या अन्नमयापासून आनंदमयापर्यंत कोशांचं वर्णन करून आम्हाला देहामध्ये असणाऱ्या विविध सामर्थ्यांची जाणीव देऊन त्याच्या प्रकारांना सूक्ष्मतेने एकानंतर एकाला जिंकून आम्ही त्या आनंदमयापर्यंत जरी गेलो तरीसुद्धा तो परमात्मा आणखीन आत खोल शिल्लकच आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात अशा प्रकारे त्याचं स्वरूप आहे की जे आत 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 असं खोल आहे. आता आपली वेळ संपली आहे, तर आपण उद्याला बघताना आणखीन एक सुपर्ण, आता इथे शब्द आला आहे तेवढा तो मंत्र उच्चारू आणि थांबू. इथला तृतीय मुंडकामधला जो पहिला मंत्र आहे त्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटले द्वा सुपर्णा सखा सयुजा सखाया. म्हणाले इथे समानम वृक्षम परिशस्व जाते तयोरन्यः पिप्पलम स्वादु अत्ति अनशनन अन्यन
नो अभिचाकशीती. कसं आहे म्हणाले? स्वादू अत्ती अनश. अन्य, तो जो अन्य आहे तो कसा करतो? तर म्हणाले तो काही खात नाही, तो काहीही घेत नाही. अभिचाकशीती, तो म्हणाले नुसता बघत असतो. तो आपल्या ठिकाणी. आता एक थोडा अर्थ बघून थांबू आपण. द्वासुपर्णा, 2 पक्षी आहेत, ते बरोबर राहणारे आहेत. त्यामुळे त्या दोघांच्यामध्ये खूप सख्यत्व आहे. एकाच वृक्षावरती राहत आहेत आणि म्हणाले त्याच वृक्षाला आश्रय घेऊन त्या वृक्षाचा वर्षानुवर्ष राहिलेले आहेत. तयोर अन्य, त्याच्यातला एक जो आहे तो पिप्पलम स्वादू अत्ती, तो त्या झाडाची जी फळं आहेत, पिंपळाच्या वृक्षावर आहे, अश्वत्थ वृक्षावर आहे, आपण उद्या बघू ते सगळं. तर म्हणाले तो जे फळ आहे त्या वृक्षाला येतं ते खातो. अरे अरे हे आंबट आहे बरं का, अरे वा हे चांगलं आहे बरं का, असं म्हणून तो हे चांगलं आहे म्हणून, ते आंबट आहे म्हणून, आंबट आलं की दुःख झालं म्हणून, चांगलं आहे ते आनंद झाला म्हणून तो ते फळ खात असतो. आणि म्हणाले जो दुसरा आहे तो काय करतो? म्हणाले अनशन, तो काहीही खात नाही, तो नुसतं बघत असतो याचं काय चाललंय. तो अन्यो म्हणजे जो दुसरा आहे तो. एक अन्य आहे, त्यांनी काय केलं? स्वादू अत्ती, तो खातोय. पण हा अन्य, हा अनशन, हा काही खात नाही. ह्याला आनंद झाला नाही झाला, काय फळ आलं नाही आलं, पडलं, ठीक आहे, जे जसं झालं तसं झालं. तो काय करतो? फक्त त्याच्याकडे केवळ पाहत, अभिचाकशीती, तो केवळ पाहत राहतो. असे हे 2 पक्षी आहेत. आता त्यांना काय समजावायचं आहे आम्हाला? जीव कोणता आणि परमात्मा कोणता? जीव आणि परमात्मा देहात कसे राहतात, त्यांचे संबंध एकमेकांशी काय राहतात. आता इथे आपलं तृतीय मुंडक जे आपल्याला यावर्षी म्हणजे या आपल्या श्रावणाच्या ह्याच्यात संपवायचं आहे, संपेलच म्हणजे. तर त्यामधला हा विषय इथे आज सुरू झाला आणि आपण मागची थोडी भूमिका बघून घेतली. आजचा विषय आपण इथे थांबवू. श्रीकृष्ण.